हाय, मी दिलीप मुसळे. सगळ्यांचं इंग्लिश नोटबुकमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची तयारी करतायत, गट ब आणि गट क 2023ची तयारी करतात, ते सगळ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं लेक्चर या ठिकाणी आज आपण घेतो आहोत. आणि त्याचं टायटल तुम्ही पाहू शकता. इंग्रजीचे जे प्रश्न आहेत, तर ह्या प्रश्नांची अगदी झटपट उत्तरं कशी द्यावीत, त्याचबरोबर एलिमिनेशन जे आहे ते एक्झॅक्टली कशा पद्धतीनं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये अधिक तुम्हाला ॲक्युरसी वाढवता येईल, या दृष्टीनं आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर हे सगळं आपल्याला गट क 2022चा जो काही पेपर आहे त्या पेपरच्या माध्यमातून पाहायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे सगळी इन्फॉर्मेशन आज होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आता गट बची तयारी करतात ते त्यांनी आवर्जून ऐका, जेणेकरून पेपरमध्ये एलिमिनेशनने तुम्हाला काय होणार आहे, काही मार्क्स तुमचे निश्चित वाढतील, त्याचबरोबर तुमचा खूप जो टाईम आहे तो तुमचा सेव्ह होणार आहे, जेणेकरून तुम्हाला पॅराग्राफला वेळ देता येईल. तर मित्रांनो, थोडंसं पुढे जाण्याच्या अगोदर या ठिकाणी हे काही प्रश्न आहेत का ते मला अनेक विद्यार्थ्यांनी विचारले होते. ह्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी मी देतो आणि नंतर आपण पुढे जाऊया. पहिला प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कॉमन आहे की पेपरचा पॅटर्न कसा असेल. आता या ठिकाणी प्रथम तर लक्षात ठेवायचं, राज्यसेवेले पण 50 प्रश्न आहेत, गट बला सुद्धा आता 50 झालेत. पहिले 30 होते, आता 50 झालेले आहेत. आणि गट कला सुद्धा 50 झालेले, आता पहिले 40 होते. म्हणजे या ठिकाणी काय झाले, गट ब आणि गट क मध्ये जे प्रश्नांची संख्या आहे ही थोडीशी वाढलेली आहे. आणि राज्यसेवा बाकी ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, जिथे 50 होते तेवढे 50 आहेत. म्हणजे थोडक्यात काय झाले, त्या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन हे तीनही पेपरचे आता सेम झालेले आहेत. हे प्रथम तर क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय होतं बघा, ज्यावेळेस काय होतं की नंबर ऑफ क्वेश्चन्स तुलनेनं कमी असतात. ठीक आहे. जसं आता गट ब आहे 2022चा झालेला आहे, किंवा इथून मागच्या पेपरमध्ये जिथे नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी असतात ना, तिथे मल्टिपल क्वेश्चन्स किंवा मल्टिपल टॉपिक आहेत ते एका गट याच्यामध्ये मिक्स केले जातात, म्हणजे प्रश्नामध्ये. त्यामुळे थोडीशी डिफिकल्टी, काठिण्य पातळी वाढवली जाते. परंतु जनरली या ठिकाणी आपण आत्तापर्यंत राज्यसेवेचे सगळे पेपर बघा, 2016 पासून ते 2022 पर्यंतच्या सगळ्या पेपरचा जर व्यवस्थित अभ्यास जर केला तर एक गोष्ट सांगतो, पॅटर्नमध्ये इतका फारसा चेंज नाही आहे किंवा असा खूप काही इनोव्हेशन आपल्याला पेपरमध्ये सापडत नाही. ठीक आहे. त्यामुळे रीडिंग करताना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपल्याला काही जुन्या प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न व्यवस्थित समजून घ्यायचे. बघा, आत्तापर्यंत जे झालेल्या 2022 पर्यंतच्या बॅकडेटेड एक्झाम, साधारणतः मी 2011 ते 2022 पर्यंतचा टाईम टेबल सांगतो. तर ह्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये झालेले पेपर्स आणि आत्ता इथून पुढे 2023मध्ये होणारा जो काय पेपर आहे, मित्रांनो, मी 2011 ते 2023 पर्यंतच्या प्रत्येक क्वेश्चन पेपरचं सखोल ॲनालिसिस या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची बॅचसुद्धा मी छोटीशी बनवलेली. तर मित्रांनो, माझा जो अनुभव आहे तिथून तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत झालेले पेपर, त्यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं, या पेपरमध्ये असणाऱ्या प्रश्नांचा जो काही पॅटर्न आहे, हा जो प्रश्नांचा पॅटर्न्स असतात. आणि 2 नंबरला ज्या नियमांवर लक्षात ठेवा, ज्या रूल्सवर वेगवेगळ्या टॉपिकच्या प्रश्न विचारले जातात, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर तयारी जर केली तर मित्रांनो 2023मध्ये येणारा जो पेपरचा पॅटर्न हा वेगळा नसणार आहे. का मी तुम्हाला सांगतो, जनरली आयोगाचं एक असतं म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धतीच एक असती. का आत्तापर्यंत झालेले पेपर आणि पुढे होणारा पेपर हा 100% डिफरंट कधीच नसतो. साधारणतः पेपरच्या पॅटर्नमध्ये, प्रश्न विचाराच्या पद्धतींमध्ये फार फार तर 4 ते 5% बदल केला जातो. परंतु अराउंड 95% जे काही क्वेश्चन्स आहे, 95 ही जवळपास या जुन्या पॅटर्नला धरूनच तुम्हाला विचारले जातात. हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे घाबरण्याची काळजी नाही आहे. जुन्या प्रश्नपत्रिकांचं रीडिंग करत असताना तुम्ही त्या प्रश्नांचे पॅटर्न कसे आहेत, म्हणजे प्रश्नाचं स्वरूप कसं आहे हे व्यवस्थितपणे पाहायचं. आणि एखादा टॉपिक जर घेतला, फॉर एक्झाम्पल चेंज द वाईज जर घेतला, तर चेंज द वाईजच्या आत्तापर्यंत कोणकोणत्या रूल्सवर प्रश्न आलेले आहेत, ते रूल्स जर चांगल्या पद्धतीनं जर समजून घेतले प्रायोरिटीनं, तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. बाकीचं वाचन तर करायचंच आहे, पण प्रायोरिटी ह्या रूल्सला लक्षात द्यायची. कारण जर ह्या पॅटर्न हे जर रिपीट झालं तर काही क्षणात उत्तर देता येतात, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे पेपरचा जो काय पॅटर्न आहे त्याच्यामध्ये किंचितसा फरक असेल, फारसा मेजर डिफरन्स नसणार आहे का, त्यामुळे तुमचा लॉस होऊ शकतो, हे प्रथम तर लक्षात ठेवा. 2 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, परीक्षेच्या अगोदर काय करणे आवश्यक आहे. परत एकदा तेच तुम्हाला सांगतो की आता जे विद्यार्थी गट ब ची तयारी करतात, तर मित्रांनो तुमच्याकडे वेळ फारसा राहिलेला नाही आहे, कारण आता 5 नोव्हेंबर अगदी 5-6 दिवसावरच राहिलेली आहे. तर या ठिकाणी राज्यसेवा आणि गट क च्या विद्यार्थ्यांना अजूनही मुबलक वेळ आहे.
तर याच्यामध्ये तुम्हाला जे PYQs आहेत लक्षात ठेवायचं. मग मी तुम्हाला PYQचं का सजेस्ट करतो, तर तुम्हाला साधारणतः 2011 ते 2022 पर्यंतच्या झालेल्या ज्या काही वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत, हे एक्झाममध्ये असणारे प्रश्न आणि प्रश्न कसे वाचायचे तर मित्रांनो, तर प्रश्नांचे जे पॅटर्न आहेत, म्हणजे मित्रांनो एखादा टॉपिक जर तुम्ही घेतला तर लक्षात ठेवायचं त्या टॉपिकवर आयोगानं कशा प्रकारे विचारलेत प्रश्न, प्रश्नांचं जे स्वरूप आहे त्याला तुम्ही ऑब्झर्व करा. हे सांगण्याचं कारण एक आहे मित्रांनो, की ज्यावेळी तुम्ही एक्झॅक्टली पेपरला जाता, ऑन पेपर तुमच्याकडे घड्याळी 1 तासाचा वेळ असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रश्नांना डील करायचं आहे, प्रश्नांना समजून घ्यायचे आणि प्रश्नांची अचूक उत्तर द्यायची असतात. त्यामुळे त्या 1 तासात काय करायचं याची तयारी आता बिफोर द एक्झाम चालू करा. म्हणजे आपणही वाचन तर करतायत, आता असं नाही का जो विद्यार्थी गट ब गट क राज्यसेवेची तयारी करतोय आणि त्याला इंग्लिशचं काहीच माहीत नाही, असं होणार नाही. किमान 1-2 वेळा रिव्हिजन झालेली असेल, उरलेल्या दिवसांमध्ये अजून एखादी करा, नो प्रॉब्लेम. परंतु हे करत असताना अधिकाधिक वेळ आता प्रश्नांचे पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक्झॅक्टली पेपरला गेल्याच्या नंतर विद्यार्थी सांगतात की सर प्रश्न कसा आला तेच कळलं नाही, प्रश्न कोणत्या टॉपिकवर हेच कळलं नाही. याचा अर्थ काय की तुमचं PYQ, त्या प्रश्नाचं अंडरस्टँडिंग, त्यांना समजून घेण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे प्रश्नांचे पॅटर्न अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं समजून घ्या, प्रश्नाचं स्वरूप काय आहे. आणि 2 नंबरला ते जे प्रश्न टॉपिक वाईज ज्यावेळेस आपण पाहतो ते कोणकोणत्या रूल्सवर विचारलेले आहेत. ही जे रूल्स आहेत हे खऱ्या अर्थानं IMP असतात. हे रूल्स तुमचे 100% तयारी झाली पाहिजे. ह्या रूल्सची प्रायोरिटी काय, या रूलची 100% तयारी झाली पाहिजे, कारण याची तुमचा खूप काही चेंज होणार आहे, तुमच्या अभ्यासामध्ये खूप काही अपडेट होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्याला प्रथम तर काय करायचं आहे, ग्रामरचं इवन व्होकॅब्युलरीसुद्धा प्रायोरिटीने काय करायचं, तुम्हाला ह्या पद्धतीने याची तयारी करायची. म्हणजे या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला खूप काय डेटा तुमचा होतो तयार. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील त्याच्यानंतर तुम्ही एक शेवटची रिव्हिजन करा आणि त्या रिव्हिजनमध्ये अशा अनेक रूल्स आहेत का त्या रूल्सवर आयोगानं प्रश्न नाही विचारलेले, तर ते रूल्स एकदा बारकाईने वाचून घ्या. कदाचित अशा आजपर्यंत न आलेल्या रूलवरही प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, व्होकॅब्युलरीची तयारी करत असताना प्रायोरिटी काय करायची, सपोज तुम्ही 1 वर्डचा टॉपिक जर घेतला, प्रायोरिटी जर तुम्ही 2011 ते 2023 पर्यंतच्या वेगवेगळ्या पेपरमध्ये बघा, सगळ्या राज्यसेवा, गट ब, गट क, वनसेवा, अभियांत्रिकी, कृषी सेवा, डिपार्टमेंटल ASO, डिपार्टमेंटल PSI आणि तलाठी भरती, अशा वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये आलेले जे काही शब्द आहेत, प्रश्न आहेत, हे जर तुम्ही व्यवस्थितपणे जर कॅच केले, समजून जर घेतले, तर पहिली गोष्ट काय होणार आहे, किमान तुमचे 300 ते 400 जे शब्द आहेत ना, तर यांची या ठिकाणी तयारी होऊन जाते PYQच्या आधारे. मग तुम्हाला अजून साधारणतः एक 300च्या आसपास जर वेगळ्या तुमच्या नोटबुकमधून किंवा तुमच्या पुस्तकांमधून जर वाचन जर केलं तर हा टॉपिक चांगला होऊन जातो. प्रायोरिटी काय करायची, आयोगाने विचारलेले पहिले करून टाका आणि नंतर आपल्या बुकमध्ये अशा अनेक शब्द आहेत का ते आयोगाने विचारले नाही, त्याची एकदा फास्ट रिव्हिजन करून टाका, तुमची तयारी होती. ह्याच पद्धतीने तुम्ही बाकीचे टॉपिकसुद्धा कॅरी करा, खूप सुंदर आणि व्यवस्थित तुमचा अभ्यास होतो. प्रायोरिटी जर PYQतून जर केलं तर मित्रांनो खऱ्या अर्थाने कॉन्फिडंट तुमचा बूस्ट होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, PYQचा किती उपयोग होतो. PYQ शिवाय पेपरला जाता येणार नाही, हे परत सांगतो तुम्हाला. का, तर पेपरला गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचे आहेत, तर प्रश्नाचं स्वरूप, प्रश्नातील नियम हे तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर काही क्षणात आठवले पाहिजे. म्हणजे प्रश्नावर नजर पडल्या तो प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे, कोणत्या रूलवर आहे ते तुम्हाला तत्क्षणी आठवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, PYQची जर सराव जर चांगला जर केला तर एलिमिनेशन कसं करता येतं, अचूक उत्तरापर्यंत किती पटकन पोचता येतं, याच्यावर तुम्हाला खूप अभ्यास होणार आहे. दुसरी गोष्ट, आजपर्यंत अनेक वेळा असं झालेलं आहे का व्होकॅब्युलरी रिपीट झालेली आहे, अनेक वेळा असं झालेलं आहे का इथून मागं आलेल्या ग्रामरच्या प्रश्नांमधले रूल्स हे रिपीट होत आहेत. तर या रिपिटेशनमुळं काय होतं का नवीन येणारा प्रश्न जर जुन्या एखाद्या रूल्सवर आला तर तत्कणी तुम्हाला उत्तर देता येतं. त्यामुळे PYQला मित्रांनो बेस आहे आपला, PYQला समजून घ्या. आणि जर PYQ चांगले नाही गेले तर तुम्हाला पेपरला गेल्यावर एकच गोष्ट आठवते, सर पेपर बरा होता, चांगला होता, पण बऱ्याच काही प्रश्न वेळेत सुटले नाही. मग हे सॉल्व झालं पाहिजे, तर याच्यातूनच होणार आहे ते. वेळेचं नियोजन कसं करावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर वेळ हा एक अत्यंत महत्त्वाचा जो फॅक्टर आहे का जो आपल्या एक्झाममध्ये असणार आहे मित्रांनो. कारण आपल्याकडं 100 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी 50 तुमचे मराठीला आणि 50 तुमचे इंग्रजीला असणार आहे. ठीक आहे.
आता या ठिकाणी बघायचं, दोघांना इक्वल वेटेज द्यावं का, तर नाही द्यायचं आहे. याचं कारण आहे की मराठी थोडीशी आपली मातृभाषा आहे, तर बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांना ही सोपी जाते. आजपर्यंत इवन आता 2022च्या गट ब चा जो पेपर आहे, भले त्याची फायनल आन्सर की अजून आलेली नाही आहे, परंतु अनेक विद्यार्थी माझ्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहेत. अगदी 50 पैकी 44-46 पर्यंत मार्क्स मुलांना पडलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जरी 50चा जर विचार केला तर 38-40 पर्यंत विद्यार्थी, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला सांगतो मी का एक 82-83 पर्यंत विद्यार्थी जातात, 84-85 पर्यंत पण जातात. पण या अनुषंगाने जर आपण विचार केला तर मराठीसारखा जो विषय आहे हा तुम्हाला 25 मार्क्स म्हणजे 25 मिनिटांमध्ये उरकावा अशी अपेक्षा आहे. आणि किमान 5 मिनटं तुम्हाला इंग्लिशसाठी जास्त मिळावेत. हे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे 25 आणि 35 असा पॅटर्न करा, जेणेकरून हे 5 मिनटं जे अधिक मिळालेले आहेत त्याचा कुठंतरी या ठिकाणी तुम्हाला पॅराग्राफसाठी तुम्हाला आधार होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं आहे प्रश्न सोडवण्याचा क्रम कसा असावा. तर हा एक मुलांचा एक कॉमन प्रश्न आहे मित्रांनो. तर बेसिकली एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की प्रश्न सोडवण्याचा जो काही क्रम आहे, तर असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे का तुम्ही अगदी 1 पासून 100 पर्यंत ॲज इट इज तुम्हाला सॉल्व्ह झालेच पाहिजे. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, सपोज आज 2 नंबरचा प्रश्न 3 नंबरचा प्रश्न आहे, 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे, पण 3 नंबरचा प्रश्न आणि 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला थोडासा वेळ लागतोय. म्हणजे प्रश्न सोपा वाटतोय पण उत्तर शोधायला वेळ लागतोय. पण मित्रांनो, जर या 2 प्रश्नांमध्ये तुम्हाला डाऊट वाटत असेल तर हे 2 प्रश्न थोडा वेळ स्किप करा. मी स्किप करा म्हणते, सोडून देऊ म्हणत नका, स्किप करा. कारण आपल्याला जे येतात ना ते प्रायोरिटी पहिली देऊन टाकायची, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल तुम्ही मराठीतले पहिले जे 50 आहे, ह्या 50 पैकी साधारणतः पॅराग्राफ तुम्हाला सोल्व करायचाच आहे, त्यात चॉईस नाही. उरलेले जे काही 45 क्वेश्चन्स आहे, या 45 क्वेश्चनपैकी 40 क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला देता आली, 5 प्रश्नांची उत्तरं द्यायचं राहिलेलं आहे. हे जरा वेळ मागं राहू द्या, कारण शेवटी ह्या 5 प्रश्नांना तुमचं डोकं लागत नाही आहे, तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही आहे, वेळ खाऊ शकतं ते प्रश्न जास्त. आणि एवढा वेळ देऊनही जर उत्तर बरोबर येण्याची शक्यता कमी वाटत असेल तर ह्या 5 प्रश्नांना थोडंसं मागं राहू द्या. ठीक आहे, म्हणजे किमान तुम्ही 45 क्वेश्चन्स विथ पॅराग्राफ दिलेले आहेत. ठीक आहे, आता लगेच तुम्ही दुसऱ्या पार्टकडे या. या ठिकाणी तुमचं काय दिलेलं आहे, आता इंग्लिशचा पार्ट आहे, तर इंग्लिशमध्ये पण तेच करायचे. जर काही प्रश्न, आता काही म्हणजे सगळे मी म्हणत नाही, साधारण ते 5-1 प्रश्न असे असतात मित्रांनो का ते थोडेसे टाईम कन्झ्युमिंग आहे, तुम्हाला विचार करायला भाग पाडतं. आणि जर आपण त्याच्यामध्ये जर गुरफटून राहिलो तर तुम्हाला पुढे वेळ कमी पडू शकतो आणि पुढे सोप्या प्रश्नांनाही तुम्हाला खूप असं वेगळ्या पद्धतीनं सामोरं जावं लागेल का बाबा आता मला जमत नाही, मला वेळ कमी पडला आहे, घाईघाई उत्तर देतो आणि सोपे प्रश्नसुद्धा चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रायोरिटी काय करायची का जे प्रश्न येतात ना, साधारणतः या ठिकाणी सुद्धा 40 + 5 45 जे प्रश्न येतात ना त्यांची उत्तरं पहिली देऊन टाका. मी तर म्हणतो आता इंग्लिशमध्ये साधारण तिथं पहिले तुम्हाला 35 देता आले आणि नंतर 5 सॉल्व केले, इथे 10 उरले आणि या ठिकाणचे 5 उरलेले. माझे जे शेवटचे जर तुमच्याकडे 5-7 मिनटं जर उरलेले असतील, या 5-7 मिनटांमध्ये काय करायचं, थोडंसं लॉजिक लावून किंवा तुमच्या रिस्कवर तुम्ही ह्या शेवटच्या 15 प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायची. लक्षात ठेवा, याच्यामुळे काय होणार आहे का हे जे 45 क्वेश्चन्स आहेत का त्यांनी तुम्ही खूप ॲक्युरेट उत्तर दिलेली आहेत, तर या 45 प्रश्नांपैकी जवळपास तुमचे 40-41 बरोबर येण्याची शक्यता दाट असते, जास्त असते. कारण तुम्हाला ते रूल्स माहिती आहेत आणि तुम्ही खूप पद्धतशीरपणे त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, लक्षात ठेवायचं. आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिशमध्ये सुद्धा साधारणतः 35 आणि 5 40 हे 40 प्रश्नांमध्ये तुमचे निश्चित चांगला स्कोर झालेला आहे. आणि जे काही 10 आहे त्याच्यातले अजूनही तुम्ही शेवटच्या स्टेजला काही प्रश्न देऊ शकता. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 40+ तुम्ही जाऊ शकता. ह्या पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर नियोजन जर केलं तरच तुम्हाला कुठेतरी एंड टू एंड आपल्याला पेपरचा वेळ देता येतो. नाहीतर तुम्ही सिक्वेन्सने जाऊ नका मित्रांनो. सिक्वेन्स जर ब्रेक जर केला नाही, म्हणजे एखादा प्रश्न अवघड वाटतो त्यात जर तुम्ही थांबून राहिला तर पुढे पुढे असे अनेक अवघड प्रश्न सापडतील, ते तुमचा टाईम इतका कन्झ्युम करतील का शेवटी पॅराग्राफ अधुरा राहू शकतो. तर एक अत्यंत महत्त्वाची पॉसिबिलिटी आहे, पॅराग्राफ हा जनरली सोपा असतो, काळजी करू नका. पॅराग्राफ वाचला तर ते हक्काचे मार्क्स असतात. हे 4 ते 5 प्रश्न इंग्लिश ग्रामरमध्ये व्होकॅब्युलरी असे आहेत
का 100% आपल्याला विचार करूनही उत्तर मिळत नाही. बेटर हे सगळ्यात शेवटी ठेवा, पण पहिला पॅराग्राफ सॉल्व करून घ्या. तर पॅराग्राफचे मार्क हक्काचे आहेत. हे 2-3 मिनटं एक्स्ट्रा जातात, परंतु प्रश्न बरोबर येतात, पण इथं वेळ देऊन पण येणार नाही. त्यामुळं प्रायोरिटी पॅराग्राफला दिलीच पाहिजे, ही एक गोष्ट. आणि 2 नंबरचं काय होतं, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन असतं सर की मराठी आणि इंग्लिशमध्ये. तर मराठी जो आहे ना मित्रांनो, तर मराठीला ट्राय करा की 25 मिनिटांमध्ये तो उरकावा. कारण याच्यात जर वेळ जर गेला तर मित्रांनो पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला वेळ मिळणार नाही. लक्षात ठेवा, इंग्लिश हा पेपरच्या सिक्वेन्समध्ये नेहमी 2 नंबरला असतो मराठीच्या नंतर. मराठीत जर टाईम कन्झ्युम झाला जास्त तर इंग्लिशमध्ये कधीच तुमचा पेपर कव्हर होण्याची शक्यता राहत नाही. त्यामुळे तुमचं इंग्लिश म्हणजे एंड शेवटच्या प्रश्नांपर्यंत जर पोचायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जो पहिला पार्ट आहे मराठीचा, तो मराठीचा पार्ट वेळेमध्ये उरकला पाहिजे. लक्षात ठेवायचं, विथ पॅराग्राफ. त्यामुळे तुम्ही PYQ काही जुन्या प्रश्नपत्रिका टाईम लावून सॉल्व करून बघा, जेणेकरून तुम्हाला जमतंय का, वेळेमध्ये प्रश्न सुटतात का, हे तुम्हाला व्यवस्थितपणे हँडल करता येतं, समजून घेता येतं. त्यामुळे मराठी जो आहे हा खूप निर्णायक ठरणार आहे इंग्लिशच्या प्रश्नांसाठी. तर हा टॉपिक जर व्यवस्थित आणि वेळेत जर सुटला तरच तुम्हाला इंग्लिशसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 2022 राज्यसेवेच्या पेपरमध्ये काय झालं होतं बघा. काय झालं पेपरमध्ये, मराठीचा पेपर हा थोडा लेंदी आला होता, हे मान्य करा, आणि इंग्लिशचा पेपर थोडासा मराठीच्या तुलनेनं सोपा आला होता. परंतु झालं काय, आता कुठलाही विद्यार्थी शेवटपासून तर सुरुवात करणार नाही पेपर सॉल्व करायला, इंग्लिशपासून तर सुरुवात करणार नाही, अगदी बिगिनिंगपासून करतो. आणि मराठीमध्ये काय झालं का, विद्यार्थ्यांची जवळपास 35-36-37 मिनिटांपर्यंत वेळ गेला. आणि याचा परिणाम काय झाला की ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशकडे वळला ना, त्यावेळेस मुलांना कळलं अरे 20-25 मिनटं राहिलेत आता, तर काय करायचं. 25 मिनिटांमध्ये ज्यावेळेस ते इंग्लिश सॉल्व करायला गेले तेव्हा त्यांच्या डोक्यात पहिलं आलं, आता त्याच्यात पॅराग्राफसुद्धा आहे, पॅराग्राफला 7-8 मिनटं जाणार आहेत, मग काय करायचं. इथं टाईम टेबल कोलमडलं आणि सोपा असणारा पेपरसुद्धा अवघड बनून गेला. कारण त्या स्टेजला मानसिकता राहत नाही. पहिली गोष्ट, डोक्यामध्ये एकच विचार येतो, माझा पेपर कव्हर होणार नाही. त्यामुळे मानसिकता निगेटिव्हिटीमध्ये बदलली जाते आणि सोपे प्रश्न अवघड होऊन जातात. मानसिक ताणतणाव येतो, मेंटल ब्लॉक होतं. मेंटल ब्लॉक म्हणजे आठवायचंच बंद होऊन जातं. त्यामुळे सोपे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी आठवत नाही, वेळ खाल्ले जातात. आणि असाच काहीसा परिणाम मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांमध्ये झाला. अगदी ज्यांनी 2-2, 3-3 वेळा मेन्स दिलेले विद्यार्थी होते, त्यांचा स्कोअर मराठी आणि इंग्लिशचा मिळून 55-56 पर्यंत येऊन थांबला. का जिथे त्यांना किमान 78 ते 80 पडायला पाहिजे होते. आणि जे या पेपरमध्ये कमी पडले मित्रांनो, त्यांचे रिझल्ट हातातले गेले. त्यामुळे हा एक अतिशय छान अनुभव, छान म्हणण्यापेक्षा छान नाही आहे, परंतु एक उदाहरण देण्यासाठी एक चांगला अनुभव मी तुम्हाला सांगतो. म्हणून सांगतो की मराठीला तुम्ही एका लिमिटपर्यंत रोका. म्हणजे तेवढे प्रश्न जे आहेत ना ते साधारणतः 25 मिनिटापर्यंत संपवण्याचा प्रयत्न करा, तर इंग्लिशला वेळ मिळणार आहे. कारण जनरली कसं असतं, एक प्रेशर मॅनेजमेंट नावाची एक संकल्पना आहे का, जेव्हा तुम्ही सुरुवात करता 1 तास आहे, शेवटच्या 1 तास असल्यामुळे पहिले 20-25 मिनिटापर्यंत मनावर कुठलाही प्रेशर नसतो, कारण आपल्याकडे किमान अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ असतो. आणि तुम्ही जे अगदी फ्री माइंड असतं आपलं, तर तेवढ्या वेळेत जर हा टॉपिक उरकला तरच उरलेला जो अर्धा तास आहे किंवा 35 मिनिटं आहे त्या दरम्यान तुम्हाला मेंटली कुठंतरी स्टेबल राहता येतं. परंतु जर पहिल्या घटकामध्ये म्हणजे मराठीमध्ये जर थोडा तुलनेपेक्षा अधिक वेळ गेला तर जो सेकंड पार्ट आहे इंग्लिशचा, त्यावेळेला तुम्हाला खूप प्रेशराईज झाल्यासारखं वाटेल आणि ह्या गोष्टीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या अंडरस्टँडिंगवर होतो आणि आपल्या पेपरवर पडतो. त्यामुळे मित्रांनो, पेपरमध्ये प्रश्न सॉल्व करता असताना बॅलन्स क्रिएट करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा बॅलन्स काय आपण आता लायब्ररीमध्ये बसून वाचत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे कुठल्या पुस्तकात दिलं नाही का बॅलन्स कसा क्रिएट करावा, उदाहरण त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे या ठिकाणी हा सगळा प्रॅक्टिकल पार्ट आहे. म्हणजे तुम्ही ऑन टेबल बसल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी कशा वर्कआउट करतात हे मॅटर करतं. त्यामुळे तुम्ही किती अभ्यास करताय हे त्या क्षणी उपयोगाचं नसतं. तुम्ही ते 100 प्रश्न त्या वेळेमध्ये कसे डील करतात हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मित्रांनो, एक्झामच्या दिवशी तुम्ही कशा पद्धतीनं फेस करणार आहे याच्यावर आत्ताच विचार करा, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. कमी वेळेमध्ये ॲक्युरसी वाढली पाहिजे, प्रश्न सुटला पाहिजे, ह्या गोष्टींवर काम करा. पुढे दिलेल्या बघायचं उत्तराला किती वेळ द्यायचा,
हा एक कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो. तर जनरली उतार्याला किती वेळ द्यायचा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, उतारा जो असतो ना तो आपल्या पेपरमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि ते निर्णायक मार्क असतात. मराठीमध्ये 5 प्रश्न आणि इंग्लिशमध्ये 5 प्रश्न, म्हणजे 10 प्रश्नांचं वेटेज याला आहे. तर मी तुम्हाला एक ऑन एन ॲव्हरेज सांगेल, 7.5 मिनटं मराठीला द्या आणि 7.5 मिनटं तुम्ही इंग्लिशसाठी द्यायचे. म्हणजे साधारणतः 4 ते 5 मिनटामध्ये तुम्ही पॅराग्राफ पद्धतशीरपणे वाचून समजून घ्यायचा आणि उरलेल्या 2.5 मिनटामध्ये तुम्ही पॅराग्राफच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. म्हणजे एक ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला 15 मिनटं द्यायची आहेत. मग जर आता 60 मिनटांमधून जर 15 मिनटं जर गेले, तुमचे 45 क्वेश्चन्स मिनिट उरले. या 45 क्वेश्चन्ससाठी म्हणजे प्रश्न मिनटासाठी तुम्हाला 90 क्वेश्चन्स आहे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट हा तुमच्या एक्झाममधला अत्यंत क्रुशियल फॅक्टर असणार आहे. त्यामुळे एका स्पीडनं तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजे याचा सराव तुम्ही ऑन एन ॲव्हरेज करून ठेवा, याशिवाय पर्याय नाही मित्रांनो, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, किती प्रश्नांची उत्तरं द्यावी. तर तसं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. पहिली गोष्ट मी तर म्हणजे तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. 100 आउट ऑफ 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत, लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्रथम तर लक्षात ठेवायचं. परंतु तरी पण एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायचं, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, पॅराग्राफ तर सॉल्व करायचीच आहेत, त्यात काही चॉईस नाही, सॉल्व करायचेच आहेत. मग आता उरले जे 45 क्वेश्चन, याच्यापैकी 40 ते 42 प्रश्न तुम्हाला 100% येतात, ते तुम्ही द्यायचेत, बरोबर आहे काय. फॉर एक्झाम्पल म्हणा की 40च प्रश्न आहे का, ते थोडेसे व्यवस्थित आहे, पडदिशी देता येतात आणि बरोबर आहेत. मग इथं तुमचे साधारणतः 45 क्वेश्चन झाले, सेम या ठिकाणी तुमचे 40पर्यंत द्या. मग आता जे शेवटचे 4, 3, 2 काय मिनटं उरलेले असतील, फॉर एक्झाम्पल 4-5 मिनटं उरले, याच्यातले 5 प्रश्न आहेत आणि याच्यातले 5 प्रश्न आहेत. तर तुम्ही काय करू शकता, थोडंसं लॉजिक लक्षात ठेवायचं. लॉजिक शेवटच्या स्टेजला अप्लाय करून तुम्ही या 10ही प्रश्नांची उत्तर देऊ शकता, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही ह्या 3 स्टेजेसला डोळ्यासमोर ठेवायचं का हे 40 प्रश्न जे आहेत, 40 आणि 40 80, हे 100% तुमचे बरोबरच येणार आहेत, त्यात कुठली शंका नाही. तर यांना प्रायोरिटी द्यायची. पॅराग्राफसुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. फक्त मराठीतले 5 प्रश्न ते खूप डोकेदुखी आहे, समजत नाही, वेळ खाता, तो मागं ठेवा. इंग्लिशचे पण 4-5 प्रश्न मागं ठेवा का जे जमत नाहीत. अरे यांच्यामुळं जर या सोप्या प्रश्नांचा जर वेळ जर गेला तर हे प्रश्न तसे तुम्हाला जमत नाही, परंतु येणारे प्रश्नसुद्धा चुकू शकतात. त्यामुळे प्रायोरिटी काय करायची, हे 10 प्रश्न असे आहेत मराठी इंग्लिशचे मिळून, ते मागं ठेवा आणि शेवटच्या 2-4 मिनिटांमध्ये थोडं लॉजिक लावून तुम्हाला तुमच्या रिस्कवर उत्तरं देता येतात का ते पहा. आणि या पद्धतीनं तुम्ही साधारणतः 95-96 पर्यंत जा, काय फरक पडत नाही. शेवटचे जे काय 2-4 प्रश्न इन केस तुम्हाला वाटते का माझे द्यायचे राहिले, मित्रांनो तसे ते 2-4 प्रश्न हे आउट ऑफ कॉन्टॅक्ट राहतात. आणि प्रत्येक पेपरचं एक वैशिष्ट्य आहे का 2-4 प्रश्न हे शक्यतो नवीन विचारले जातात. ना त्याने तुमचं मेरिट वाढत आहे, ना त्याने तुमच्या मेरिटवर परिणाम होत, ना त्याने तुमचा स्कोअर भयानक वाढणारे कॉलेज भयानक स्कोअर होणार आहे. जो टॉपर असतो तो सुद्धा त्या 2-4 प्रश्नांचा विचार करत नाही, त्यामुळे त्यांनी काही तुमच्या मेरिटवर परिणाम होणार नाही. परंतु एक ऑन एन ॲव्हरेज 90-93 क्वेश्चन हे आपल्या हक्काचे आहेत, ते ॲक्युरेट उत्तरांपर्यंत पोचायचं. त्यातून थोडीफार सिली मिस्टेक झाली वगैरे, जर असे 2-4 प्रश्न जर गेले ते ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला 80-82 पर्यंत जाता येतं, हे लक्षात ठेवायचं. गट ब आणि गट क 2023साठी पेपर 1चा म्हणजे भाषा पेपरचा एक चांगला स्कोअर किती असावा, हा एक पुढचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो. तर एक साधारणतः एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की आत्तापर्यंत 2022चा गट बचा पेपर तुम्ही पहा, गट बचा 2022चा गट कचा पेपर बघा, सेम तुम्ही 2021 आणि 2021चा गट ब आणि गट कचा पेपर बघा. जर हे तुम्ही 2 पेपर पाहिले, त्याचबरोबर राज्यसेवा 2021 आणि राज्यसेवा 2022चा जरी पेपर जरी पाहिला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येते. आता फक्त राज्यसेवा 2022मध्ये मराठी थोडा लेंदी होता. एक गोष्ट तुमच्या गट ब आणि गट कच्या बाबतीत ॲटलिस्ट तुमच्या लक्षात येते का पेपरचे प्रश्न विचारण्याची जी पद्धती आहे ही थोडीशी लिबरल आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी प्रश्नसंख्या वाढवलेली आहे आणि प्रश्नसंख्या वाढवल्यामुळे थोडासा एक प्लस पॉईंट आपल्याकडे होतो. मायनर छोट्या मोठ्या नियमांना प्रश्न विचारण्याची संधी जास्त उत्पन्न होते आणि या केसमध्ये तुमचं काय होतं का तुम्हाला मार्क्स या ठिकाणी वाढू शकतात. त्यामुळे जो ॲव्हरेज स्टुडंट आहे ज्यांनी किमान 2-3 वेळा किंवा 2 वेळा मेन्स दिलेले असतील,
किमान दोन वेळा वेगवेगळ्या मेन्सचा अनुभव आहे का जिथे इंग्लिश मराठी आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी साधारणतः तुम्ही 82-83पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, त्यांना वाटते का मी नवीन आहे ह्यावेळेस, का पहिल्यांदाच मी मेन्सला देतो, त्यांनीसुद्धा काही झालं तरी 75 क्रॉस झाले पाहिजे, 75 to 83. तर हा आपला एक्झाममधला एक चांगला स्कोर असला पाहिजे. त्यामुळे मराठी आणि इंग्लिशचे मिळून 75च्या कमी यायचं नाही, काही झालं तरी, हे लक्षात ठेवायची. याच्या पुढे जर गेला तर समजायचं तुम्ही एक्झाममध्ये इन होत आहे, समजून घ्या. काय एक्झाममध्ये इन होत आहे. आणि जर खाली गेला तर मग बाकी अवघड आहे. त्यामुळे नवीन आणि जुने विद्यार्थी दोघांसाठी पण एक ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला सांगतो, साधारणतः 75 ते 83च्या इन बिटवीन तुमचा स्कोर असावा ही अपेक्षा आहे. याच्यापेक्षा जास्त पाडणारे थोडेफार पोरं असतात, त्यात काही त्यांच्या मेरिटमुळं बाकीच्यांच्या मेरिटवर परिणाम होणार नाही, ते खूपच कमी असतात. आणि जर तुम्हाला जरी पडत असेल तर मित्रांनो अगदी वेल अँड गुड, परंतु तरी पण ज्यांना डाऊट येतो त्यांनी या स्कोरच्या दरम्यान थांबण्याचा प्रयत्न करा. मग या अनुषंगानं तुमच्या अभ्यासाचं नियोजन हे असलं पाहिजे, हे मला जनरली या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, चला, मला वाटते तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता समजलेल्या असतील. आता आपण अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये गट क 2022चा जो पेपर आहे तो सॉल्व करून टाकू. म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडंट येईल की कशा प्रकारे एलिमिनेशन केलं पाहिजे. तर मित्रांनो, थोडंसं पुढे जाण्याच्या अगोदर मी माझं एक नवीन ॲप्लिकेशन आहे, त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो इंग्लिश नोटबुक. तर हे इंग्लिश नोटबुक तुम्ही पहिली गोष्ट डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला हे 2 कोर्सेस दिसतील. ह्या कोर्सेसचं रेकॉर्डिंग नव्यानं चालू झालेलं आहे. तर तुम्ही इंग्लिश व्होकॅब्लरीचा आणि इंग्लिश PYQ हे दोन्ही कोर्स तुम्ही घेऊ शकता. तर इंग्लिश PYQ जे आहे हिच्यामध्ये तब्बल 2800 प्रश्नांचं अगदी 360 डिग्रीत म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत, का जेणेकरून तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली येईल, समजून येईल आणि ॲक्युरेसी तुमची वाढणार आहे. आणि सगळ्यांना या कोर्समध्ये समाविष्ट होता यावं या उद्देशानं फक्त 249 रुपये फी ठेवलेली आहे. तुम्ही हा कोर्स इंग्लिश नोटबुक या ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करा. त्याचबरोबर मित्रांनो, इंग्लिश व्होकॅब्लरी ज्यांचं वाटतं इंग्लिश व्होकॅब्लरी खूपच कच्ची आहे, त्यांनीसुद्धा हा एक छोटासा कोर्स आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे 1500 PYQ प्लस मेन कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. हे दोन्ही कोर्सेस तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो, गट क 2022चा जो काय पेपर आहे, तर या पेपरचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. प्रत्येकानं हा पेपर समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आता 61 पासून ते 100पर्यंतचे तुमचे 40 प्रश्न या ठिकाणी आयोगानं विचारलेले आहेत. हे 40 पैकी 5 प्रश्न पॅराग्राफचे आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी ते घेत नाही. परंतु उरलेले जे 35 प्रश्न आहेत, आपण पटपट यांची उत्तरं कशी देता येतात हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो. एलिमिनेशन कसं करायचं हे सुद्धा प्रॅक्टिकली दाखवतो. तो हा लेक्चर तुम्हाला खूप गरजेचा आणि महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. पहा काय विचारलंय, आयडेंटिफाय द फंक्शन. तुम्हाला फंक्शनवर एक टॉपिक विचारला जातो, फंक्शन्स ऑफ द वर्ड आफ्टर इन द फॉलोइंग सेंटेन्स. जर तुम्ही खाली 4 पर्याय जर पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला काय दिलेले, सगळे दिलेले पार्ट्स ऑफ स्पीच. काय दिलेले मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे तुम्ही जर पर्याय चेक केले तर तुम्हाला असं शोधायचं आहे का आफ्टर हा एक शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये दिलेला आहे, त्यांचा पार्ट्स ऑफ स्पीच शोधायचा आहे. सपोज एखादा माहीत नसेल तर काही फरक पडत नाही, पण जे माहिती आहे ना त्याच्या आधारे एलिमिनेशन कसं होतं ते बघा. फॉर एक्झाम्पल, दे अराइव्ड सून आफ्टर. तर मित्रांनो, क्रियापदाची माहिती देणारा जो शब्द असतो तो ॲडवर्ब असतो. कोणता असतो, ॲडवर्ब. सून केव्हा आले, सून आफ्टर. आणि ॲडवर्बचं वैशिष्ट्य, ॲडवर्बच्या नंतर नाऊन येत नाही. काय, ॲडवर्बच्या नंतर नाऊन येत नाही, त्यामुळे हा शब्द ॲडवर्ब झाला. लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे क्रियापदाची माहिती ॲडवर्ब देतो, संपला विषय. मग आता इथं कंजंक्शन चालेल का, नाही चालणार. ॲडजेक्टिव्ह चालेल का, नाही. म्हणजे पहिले 2 पर्याय काय झाले, एलिमिनेट झाले. आता यांचा विचार करायला नको. पुढे बघा काय म्हणते, ही टेक्स आफ्टर हिज फादर. मित्रांनो, लुक आफ्टर, टेक आफ्टर या फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्बमध्ये क्रियापदाला जोडून मोस्टली प्रेपोजिशन येत असतो. म्हणजे आफ्टर हा शब्द प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशनच्या नंतर तुम्ही नाऊन घेता.
बरोबर आहे की नाही. प्रेपोजिशन हा नामाच्या सर्वनामाच्या कॉन्टेक्स्टमध्ये येतो, म्हणजे हा शब्द प्रेपोजिशन आहे. दुसरा प्रेपोजिशन पाहिजे, इथं प्रेपोजिशन दिलेलं आहे, इथे प्रेपोजिशन दिलेलं आहे, इथे ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे. ॲडजेक्टिव्ह चालेल का? चालणार नाही. म्हणजे मित्रांनो बघा, पहिला आपण एलिमिनेट केला होता, दुसरा एलिमिनेट झाला, चौथा सुद्धा या ठिकाणी एलिमिनेट झाला. म्हणजे आता आपलं उत्तर काय उरलं आहे? 3 मध्ये. आता एकच उरल्यामुळं उरलेले तर बरोबरच यायला पाहिजे, त्यात चॉईस नाही. एलिमिनेट केलं मी फक्त, दुसरं काही नाही केलं. दुसरं बघा, आफ्टर एजेस शाल सिंग हिज ग्लोरी. बघा, क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट येणार आहे, सब्जेक्टमध्ये नाऊन प्रोनाऊन येतो, नाऊन फ्रेज येते आणि नाऊन क्लॉज येतो. आता इथं नाऊन एजेस आहे, नामाची अधिक माहिती देणारा शब्द ॲडजेक्टिव्ह असला पाहिजे. आफ्टर एजेस म्हणजे हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, दिलेला आहे. बघा, वी वेंट अवे हे एक वाक्य झालं. दे हॅड लेफ्ट हा सब्जेक्ट आहे, साधा भूतकाळ आहे, सब्जेक्ट आहे, साधा भूतकाळ. 2 स्वतंत्र वाक्यांना जोडणारा शब्द कंजंक्शन असतो, म्हणजे तो सुद्धा दिलेला आहे. या पद्धतीनं तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं अगदी एक्झॅक्ट उत्तर निघतंय. आले लक्षात? म्हणजे मी याला काही जोर लावलाय का? नाही, फक्त एलिमिनेशन केलेले आणि बेसिक माहितीच्या आधारे 100% उत्तर निघतंय, तुम्हाला मी यातून दाखवून दिलेले. पुढचा प्रश्न बघायचा, सी इज मोर चार्मिंग दॅन एनी अदर वुमेन लिव्हिंग. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, एनी अदरच्या नंतरचं नाम एक गोष्टी येतं, ठीक आहे. आणि या ठिकाणी वाक्यात काय आलेलं आहे मित्रांनो? दॅन आलं, म्हणजे मोर चार्मिंग हे झालं तुमचं कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन येत असतो, चार्मिंगला ER जोडत नाही म्हणून मोर आलेला आहे. मोर चार्मिंग दॅन एनी अदर, बरोबर आहे वाक्य. कंपॅरेटिव्ह डिग्रीची रचना तुमची बरोबर दिलेली आहे. आय हॅव नो ऑल्टेरियर मोटिव्ह दॅन, आता यांनी घोळ घातलेला आहे मित्रांनो. ऑल्टेरियर हा जो शब्द आहे, तुम्हाला बाकीचे बघा, इंटेरियर, एक्सटेरियर, ऑल्टेरियर, मेजर आणि मायनर हे शब्द आपल्याला सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीत वापरायचे नाहीत. या ठिकाणी दॅन वापरल्यामुळे ती कंपॅरेटिव्ह डिग्री झालेली हे वाक्य चुकणार आहे. मग आता या ठिकाणी बघायचं, बी तर चुकलेलं आहे, बी उत्तरात तर नको आहे. त्यामुळे बघा, बी याच्यात असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 गेला, बी याच्यात आहे पर्याय क्रमांक 4 गेला. आता यांचा विचार नको, उरलेले 2च पर्याय. ए तर बरोबर आहे, या ठिकाणी पण ए आहे, म्हणजे आता सी डिसाईड करेल की उत्तर कोणतं आहे. काय म्हणताय? ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर. मित्रांनो, ग्रेटर, ग्रेटर ग्रेटर इथं पण कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, दॅन आलेला आहे आणि पुढे एनी अदर आलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे सी बरोबर आहे, ए बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3ला मार्क करा, बिलकुल उत्तर चुकत नाही. आता याच्यात अजून एक पॉसिबिलिटी तुम्हाला सांगतो. काय ठिकाणी काय दिलं जातं? एनी ऑदर. बऱ्याच वेळा काय करतात, फक्त एनी टाकतात. फक्त एनी चालणार नाही, फक्त ऑदर टाकतात. ऑदर सुद्धा चालणार नाही, कम्प्लिटली एनी ऑदरच पाहिजे, लक्षात ठेवायचं. आतापर्यंत आलेले प्रश्न फक्त एनी लीडर नाही चालणार, ऑदर लीडर नाही चालणार, एनी ऑदर दोन्ही शब्द ॲक्सेप्टेबल बरोबरच पाहिजेच. म्हणजे उत्तर इथे एलिमिनेशनवरच परत निघलेलं आहे. पुढे बघायचं आता, हा प्रश्न ॲक्च्युअली आयोगाने कॅन्सल केलेला आहे. कॅन्सल करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काय विचारले? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आज ग्रॅमॅटिकली करेक्ट विचारलेत. बघायचं, ही डिड नॉट ब्रेक इट नॉर लूज इट. बेसिकली मित्रांनो, नायदर नॉरची रचना पाहिजे होती, बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे वाक्य चुकलं. इथं ऑर आलं म्हणजे आयदर ऑर पाहिजे होता, हे पण चुकलेले. ज्या अर्थी तुम्ही कोरिलेटिव्ह कंजंक्शन वापरता तर त्याच्या त्या दोघांचाही एकत्रित समावेश पाहिजे वाक्यात, ठीक आहे. हे 2 गेले. अ मंथ हॅज पास्ट पूर्ण वर्तमान काळ दिलेला आहे आणि ज्या अर्थी पूर्ण वर्तमान काळात सिन्स येतो तर लक्षात ठेवायचं, सिन्सनं जर तुम्ही टाईम एक्सप्रेशन जोडलं तर ते टाईम एक्सप्रेशन असं असतं जिथून क्रिया सुरू झाली ती वेळ असते. आता या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो, सिम्पल पास्ट टेन्सची अपेक्षा आहे, कारण सिन्सनं जोडलेला टाईम हा भूतकाळात सुरू होतो, त्यामुळे कम नको होतं. ॲटलिस्ट केम असतं तर ठीक होतं, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे, लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही PYQला जर चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं तर हे जे नियम आहे त्यावेळेला काही क्षणात आठवतात. मंथ पास साधा भूतकाळ दिलेला आहे. सिन्स आय एम कमी चालू वर्तमान कसं चालेल? डी येणार नाही. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ए आणि बी चुकलेलं आहे, याच्यातला ए गेला, याच्यातला ए गेला, याच्यातला ए गेला, म्हणजे 3 पर्याय एलिमिनेट झालं. आणि डी सुद्धा चुकलेला आहे, याच्यातला पण डी गेला, तसा एकही पर्याय निघत नाही. हा प्रश्न कॅन्सल केला. कळलं लक्षात? पुढे या, काय म्हणतात? ही सेड आय वेंट, गोचा भूतकाळ वेंट साधा भूतकाळ झालेला आहे. माय फ्रेंड्स हाऊस येस्टरडे. तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. एलिमिनेशन कसं होतं बघा, विधानार्थी वाक्य दॅट कनेक्टिव्ह पाहिजे आहे का बघायचं, सेड पाहिजे, सेड पाहिजे, टोल्ड नको आहे, बरोबर, इन्फॉर्म पण नको आहे. जरा वेळ याला आपण गृहीत धरा. पहिली गोष्ट इथे कनेक्टिव्ह नाही,
सी गेला. इथे कनेक्टिव्ह आहे. जरा वेळ आपण इन्फॉर्मला जर बरोबर दिलं, शक्यतो नाहीच आहे पण तरी पण पुढे बघा, काळ जो दिला जातो काळामध्ये बदल केला जातो. साध्या भूतकाळाचं रूपांतर पूर्ण भूतकाळात करायचं, बरोबर आहे की नाही. ही हॅड गॉन बरोबर आहे, इथे हॅड गॉन दिलेलं आहे. वेंट चालेल का नाही, वेंट चालेल का नाही. दोन पर्याय, काळात बदल केले नाही, दोन पर्याय चुकले. पुढे घ्या. यस्टरडे काय रे, ॲडव्हर्बियल ऑफ पास्ट आहे. यस्टरडेचं रूपांतर द प्रिव्हियस डे मध्ये करायचं. या ठिकाणी बदल केलाय का नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण गेला. बघा आपण 1, 3 आणि 4 फक्त एलिमिनेट केले. पर्याय क्रमांक 2 उत्तर तुमचं 100% बरोबर आहे. एलिमिनेशननी चला उत्तर चुकत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे आधी रूल अप्लाय करून बघा, जर रूलनी जर उत्तर नसेल निघत तर एलिमिनेशननी काढा, उत्तर बरोबर येतात. पुढे काय म्हणतात, आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज. टाईप ऑफ क्लॉज विचारले मित्रांनो, असे खूप वेळा प्रश्न आलेले, हा बिलकुल नवीन नाही. द प्रॉब्लेम झाला सब्जेक्ट, इज झालं क्रियापदाचं मूळ रूप. क्रियापदाचं कर्म म्हणून जो क्लॉज काम करतो तो 100% नाउन क्लॉज असतो. विषय संपला, बरोबर आहे. पुढे पहा काय म्हणते, आयडेंटिफाय द लेक्सिकल रिलेशन. लेक्सिकल म्हणजे डिक्शनरी रिलेशन आपल्याला शोधायचं आहे इन द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आय सॉ अ लुनॅटिक. लुनॅटिक म्हणजे वेडा आणि आय सॉ अ मॅडमॅन. मॅडमॅन म्हणजे पण वेडा. मित्रांनो हे दोन्ही एकमेकाला सिनॉनिम आहेत, त्यामुळे सिनॉनिमीला उत्तर द्या. पोलिसेमी, पोली म्हणजे मोर दॅन वन मिनिंग, असं होणार नाही आहे. अँटोनिमी म्हणजे विरोधी अर्थी पण होत नाही आहे. हायपोनोमी पण म्हणजे एकसारखे शब्द नाही आहे. मोस्टली तुम्ही याला काय करायचे, 66 साठी पर्याय क्रमांक 1 ला उत्तर द्यायचं आहे. पुढे काय म्हणतात, चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक. आता हे नवीन एक आहे, बिलकुल नाही, याच्या आधी कितीतरी वेळा पाहिलेले. 6वी 7वीची पोरं पण उत्तर देऊ शकतात. डिस्कवर म्हणजे जे ऑलरेडी अवेलेबल आहे, अस्तित्वात आहे, ते फक्त आपण शोधून काढतो. आणि इन्व्हेंट म्हणजे जे अगोदर अस्तित्वात नाही त्याचा नव्यानं शोध लावतो. आता बघा, कोलंबस सेट आउट टू डॉट डॉट इंडिया. इंडिया ऑलरेडी होता आणि यानं फक्त डिस्कवर्ड केलेलं आहे. आता साधा भूतकाळाचं आहे. आता टूच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येणार आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे बघायचं डिस्कवर पाहिजे, इन्व्हेंट नको आहे. इन्व्हेंटचे 2 पर्याय जागेवरच गेले, डिस्कवरसाठी 2 पर्याय. पुढे बघायचं एडिसन डॉट डॉट द इलेक्ट्रिक लॅम्प. इलेक्ट्रिक लॅम्प हा शोधला नाही त्यानं, हा कुठेतरी डोंगराच्या कोपऱ्याला खडकाच्या खाली होता, त्यानं फक्त काढला बाहेर, असं नाही. त्यानं नव्यानं शोध लावलेला आहे का जो याच्या आधी अस्तित्वात नव्हता. इन्व्हेंट म्हणायचं, त्यामुळे ते डिस्कवर्ड चालेल का आता नाही, हा पण गेला. आता फक्त पर्याय क्रमांक 4 राहिला, इन्व्हेंटेड. याला उत्तर द्या. पुढे एक्सटेम्पर स्पीच खूप वेळा येऊन गेलेले, अ स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं स्पीच कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता देता त्याला एक्स्टेम्पर स्पीच बोललं जातं. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढे काय म्हणतात, द हट वॉज फिल्ड विथ स्मोक, द चाइल्ड वॉज टॉर्मेंटेड बाय द स्टथ, ही वॉज कन्फाइंड टू बेड विथ फेवर. तुम्हाला विचारले करेक्ट पॅसिव्ह वॉइस. मित्रांनो लक्षात ठेवा, एक डोक्यामध्ये संकल्पना असते की बायनं मूळ सब्जेक्ट जोडला का पॅसिव्ह होतो, हे डोक्यातून काढून टाका. पहिली गोष्ट B+V3 हे तुमचं पॅसिव्हची रचना आहे आणि याच्या अगोदर जो सब्जेक्ट दिला जातो लक्षात ठेवायचं, हा सब्जेक्ट ही कृती करत नाही. लक्षात ठेवा, हा सब्जेक्ट ही कृती करत नाही, कारण हे पॅसिव्हची रचना आहे. त्यामुळे पहिली गोष्ट बघायचा, हट ऑज फिल्ड विथ, इथं पण B+V3 आलेला आहे. ऑज टॉर्मेंटेड इथं पण B+V3 आलेला आहे. ऑज कन्फाइंड इथं पण B+V3 आलेलं आहे. हे 3 दिसतात, परंतु एकामध्ये चूक आहे. हे बघायचं, फिल्ड विथ म्हणजे फिल्डच्या नंतर बाय येणार नाही कधी. फिल्ड विथ स्मोक ही रचना बरोबर आहे, ए बरोबर येते. आणि टॉर्मेंटेड बाय थर्स्ट ऐवजी टॉर्मेंटेड विथ थर्स्ट पाहिजे होतं, इथे सुद्धा विथ पाहिजे होतं. या ठिकाणी यांनी शब्द चुकीचा वापरला, त्यामुळे बी काय झालेलं आहे मित्रांनो, चुकलेलं आहे. बी चुकलेले पर्याय बाजूला काढून ठेवा. आता 2 एलिमिनेट झाले. आता दोघांमध्ये कॉमन ए आहे. आता फक्त सी सांगेल की काय उत्तर आहे. बघायचं, सी वॉज कन्फाइंड टू बेड. कन्फाइंड टू ही फ्रेज आहे, विथ फेवर. लक्षात ठेवायचं, ही रचना सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 69 साठी पर्याय क्रमांक 3 उत्तर निघते सरळ सरळ. पुढे काय म्हणतात, आय हॅव अ कॅमेरा. क्वेश्चन टॅग विचारले. मित्रांनो हॅव हा या ठिकाणी मेन वर्ब म्हणून आलेला आहे. काय आलेला आहे, मेन वर्ब. ज्यावेळेस हॅव, हॅज, हॅड, त्याचबरोबर तुमचं नीड आणि डेअर ही 5 हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायची. तर देऊन दाखवतो, हॅव, हॅज, हॅड, नीड आणि डेअर ही 5 हेल्पिंग वर्ब आहेत.
ही ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून येतात त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन टॅगमध्ये डूचं रूप वापरायचं असतं. हॅवंट चालणार नाही आहे, डोंट आय पाहिजे होतं. पहिलं वाक्य चुकलं. आता ए काय झालेलं आहे मित्रांनो, एलिमिनेट झालेलं आहे. बघा सॉरी, ए काय झालेलं आहे, एलिमिनेट झालेलं आहे. त्यामुळे पहिला आणि तिसरा पर्याय गेला. दोघांमध्ये कॉमन बी आहे, त्यामुळे बी बरोबर पाहिजे तर फक्त सी सांगेल काय उत्तर येते ते. स्टॉप दॅट नॉईज अज्ञार्थक वाक्यासाठी विल यू वापरता, बरोबर आहे. आय हॅड मित्रांनो, दोन हॅड ज्यावेळेस शेजारी शेजारी येतात ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं, पहिला जो हॅड असतो तो हॅव ह्या मुख्य क्रियापदाचं भूतकाळी रूप असतो. सॉरी, दुसरा जो हॅड जो असतो तो हॅव ह्या क्रियापदाचं भूतकाळी रूप असतो आणि जो हॅड आहे हा आपल्याला हेल्पिंग वर्ब असतो. त्यामुळे हॅड हा हेल्पिंग वर्ब झाला आणि दुसरा हॅड झाला हॅव ह्या क्रियापदाचं भूतकाळी रूप. त्यामुळे हॅडप्रमाणे तुम्हाला हॅडंट घ्यायचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे बी आणि सीला बरोबर द्या, पर्याय क्रमांक 4. चुकत नाही, लक्षात ठेवायचं. तिथं 71 ते 75 हे जे प्रश्न आहेत हे तुमचे पॅराग्राफचे होते. आपण या ठिकाणी पॅराग्राफ सध्या नाही घेते, पुढे मी तुम्हाला पॅराग्राफवर स्वतंत्र लेक्चर घेतो. कॅच द अपॉर्च्युनिटी, आता एक फ्रेज आहे मित्रांनो, सीज द डे. सीज, कॅच म्हणजे पकडणे, म्हणजे तिचा वापर करणे. सीज बोलला तर सीजचं स्पेलिंग आहे SEIZE, पर्याय क्रमांक 3. पुढे काय म्हणतात, यू विल नीड टू डॉट डॉट द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. ज्यावेळेस फ्रेझल वर्ब येते ना मित्रांनो, तर एक लक्षात ठेवायचं, फ्रेझल वर्ब या टॉपिकवर ज्यावेळेस तुम्ही उत्तर देताना तर तुम्हाला विशेष काळजी घ्यायची असते. या चारही फ्रेझल वर्बचे तुम्हाला पहिली गोष्ट मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. तर मिनिंग माहितीच पाहिजे आणि दुसरं त्यांचं वाक्यामध्ये उपयोग माहिती पाहिजे. त्यामुळे फ्रेझल वर्ब हा एवढाच एक टॉपिक आहे का व्होकॅब्युलरीमध्ये थोडासा आपल्याला दिमाग जास्त खावं लागतं. त्यामुळे उत्तर देताना याची तयारी आधी करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आणि याच्यामध्ये एलिमिनेशन होत नाही आहे, याच्यामध्ये तुम्हाला त्या टॉपिकचं नॉलेज पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या फ्रेझल वर्बचं मिनिंग पाहिजे. तर इथं पहा, गोपासून तयार झाले, गो डाऊन मी खाली जाणे, किंमत उतरणे अशा अर्थानं, किंवा एखादा व्यक्ती ओळखला जाणे, आयडेंटिफाय समवन विथ समथिंग. तर इथं तसं काय दिलेलं नाही. एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जायचं आहे, खाली उतरायचं वगैरे होत नाही आहे. गो फॉर म्हणजे लागून असणे, नियरनेस नाही होते. गो इन फॉर पण होत नाही, परीक्षा देणे वगैरे, बरोबर आहे. एकच राहत तुमचा गो इन टू. ग्रो इन टू इट मीन्स गो इन डिटेल ऑर स्टडी इन डिटेल, एखाद्या विषयाचा खूप सखोल अभ्यास करणे, म्हणजे तुमचा गो इन टू बरोबर बसतोय. तुम्हाला मिनिंग माहिती पाहिजे, इथे एलिमिनेशन होत नाही आहे, परंतु लक्षात ठेवा. पुढे बघायचं, खूप सोप्या गोष्टी दिलेल्या यामध्ये. लॉस ऑफ मेमरी, त्याला आपण ॲम्नेसिया म्हणतो, येऊन गेलेला शब्द आहे. लॉस ऑफ व्हॉइस याला आपण अफोनिया म्हणतो. मित्रांनो, अफोनिया शब्द बघायचा, ए याचा अर्थ होतो नॉट, आणि फोनिया हा जो शब्द आहे, फोनिया याचा अर्थ होतो साऊंड, का ज्याचा आवाज निघत नाही असा. जनरली ड्यू टू सम व्होकल कॉर्ड प्रॉब्लेम, म्हणजे तुमचं काय स्वर यंत्रात बिघड झालेला आहे किंवा असं घसा बसलेला असेल, आवाज न निघ, अफोनिया त्याला बोललं जातं. ठीक आहे, लॉस ऑफ व्हॉइस. त्यामुळे बी साठी 4 येतो आहे. आता बघा, ए साठी 3 किती ठिकाणी आहे रे, केवळ एकाच ठिकाणी, म्हणजे उत्तर इथंच निघलेले. बी साठी 4 केवळ या ठिकाणी आहे. स्पिरिच्युअल पॉवर ज्याला करिश्मा म्हणतो ते पण एका ठिकाणी आहे. आणि सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड त्याला हायमन म्हणतो ते सुद्धा एका ठिकाणी. म्हणजे पार सरळ सरळ प्रश्न, इथं चुकण्याची काहीच शक्यता नाही. या चौघांपैकी एक जरी माहिती असतं तरी उत्तर निघलं असतं, हे लक्षात ठेवा. पुढे काय म्हणतात, दो ओल्ड हाऊस हॅज आउटलास्ट दी वॉर. आउटलास्टचा मिनिंग माहिती पाहिजे, तुम्हाला सिनॉनिमच्या लिस्टमध्ये पण दिलेलं आहे मी. आउटलास्टचा अर्थ होतो मित्रांनो टू कंटिन्यू टू एक्झिस्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीवर त्याचा प्रभाव न होणे. म्हणजे एवढं युद्ध झालं तरी ते जे काही घर आहे, छोटंसं घर होतं, जुनं घर होतं, ते तसंच राहिलेलं, रिमेन ॲज इट इज आफ्टर वॉर ऑल्सो. त्यामुळे त्याच्यात बदल न होणे. तर इथं फ्रेझल वर्ब दिलेले स्टूड अप टू, साधा भूतकाळ. स्टँड अप टू इट मीन्स टू रिमेन इन अ गुड कंडिशन डिस्पाईट डिफिकल्टीज, बरोबर आहे. तसं पूर आलं, पुरामध्ये अनेक घरं वाहून जातात, पण एखादं घर तसंच राहतं, मजबूत असतं ते, बरोबर आहे की नाही. म्हणजे ते आपण स्टँड अप टू त्याला म्हणू शकता ह्या पद्धतीनं. बाकीच्या वाचून ठेवा फक्त अर्थासाठी. दे डॉट डॉट द मर्चंट फॉर हिज पर्स. पर्ससाठी त्या मर्चंटला काय केलेलं मित्रांनो बघायचं. किल्ड मारला जाणे, तर जनरली मारताना असा काही व्यवस्थित उद्देश नसतो, लक्षात ठेवायचा, बरोबर आहे की नाही. तरी तर लक्षात आपण एखाद्या
उंदीर मारला, एखादा कुत्रं मारलं, एखाद्या प्राण्याला मारलं, शिकार केली त्याची, त्याला तुम्ही किल्ड बनवू शकता, बरोबर आहे की नाही. वाघाला मारलंय त्याची मर्डर नाही केली. असं कधी पेपरला येतं का बातमी का अज्ञात व्यक्तीनं वाघाची मर्डर केली, वाघाला ठार मारलं. लक्षात ठेवा. मग ह्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. परंतु जर तुम्ही एखाद्याचा खून करताय पण त्याला काहीतरी उद्देश आहे, बरोबर आहे, एखादा पैसा पाहिजे असेल, एखाद्याची प्रगती देखवत नसेल तर आपण दुसऱ्याचा खून करतो, त्याला मर्डर बोललं जातं. मर्डरमध्ये एक इंटेन्शन असतं. लक्षात ठेवा. मर्डरमध्ये काय असतं? इंटेन्शन असतं. तसं किल्डमध्ये स्पेसिफिक इंटेन्शन नाही. लक्षात ठेवायचं. त्यामुळे मर्डर उत्तर दे. हँग म्हणजे त्याला फाशी देणं, बरोबर आहे की नाही, हे कॉन्टॅक्टप्रमाणे होतच नाही. आणि स्लेन म्हणजे युद्धामध्ये त्याला मारून टाकणं, बरोबर आहे की नाही, ठार मारणे, तर वध करणे असा अर्थ होत नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. मॅच द फॉलोविंग. सगळ्यात जुने प्रश्न आलेले आहे. वन हू ट्राय टू अवॉइड रियालिटी इस्केपिस्ट बनतो. ए साठी 4 दोनच ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे पहिले 2 इथेच गेले. अ पर्सन बिलॉंगिंग टू वंडरिंग रेस, का जो फक्त भटकंती करतो, भटकंती करणाऱ्या लोकांना जिप्सी म्हणतो, बरोबर. म्हणजे बी साठी एकच येतं आहे परत ह्या 2 ठिकाणी. परंतु हा तसा दुसरा आपण ऑलरेडी काढला होता, त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दोघांमध्येच उत्तर एलिमिनेट झालेले. वन हू बिलिव्ज इन फॅटॅलिस्ट, म्हणजे सी साठी 2च पाहिजे, इथे आहे ते. आणि वन हू बिलिव्ज व्हेरी इझिली क्रेड्युलस म्हणतो, ज्याला भोळा भापटा असं म्हणतो, इथे पर्याय क्रमांक 3 आहे. उत्तरं क्लिअर निघतात. फक्त एलिमिनेशन करा आणि जुन्या पेपरमधल्या प्रश्नांना थोडं व्यवस्थित समजून घ्या. ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे हिअर इज अ रिप्रेझेंट डॉट डॉट सॅम्पल. मित्रांनो, सॅम्पल शब्द नाऊन आहे, त्याच्या आधी आलेले आर्टिकल आणि नामाच्या मध्ये नेहमी ॲडजेक्टिव्ह येतं. म्हणजे रिप्रेझेंटला काहीतरी जोडा का त्याचं ॲडजेक्टिव्ह तयार होणार आहे. बघायचं, रिप्रेझेंटेशन हा शब्द नाऊन होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 गेला. रिप्रेझेंटेबल असं होणार नाही, रिप्रेझेंटेबल पण होत नाही. रिप्रेझेंटेटिव्ह पर्याय क्रमांक 4. रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल, प्रातिनिधिक ज्याला आपण म्हणू शकतो सॅम्पल आहे. रिप्रेझेंटेटिव्ह हा शब्द तुम्ही ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरू शकता. पर्याय क्रमांक 4. 82 साठी पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं आहे. पुढे दे परफॉर्म द सेम डॉट डॉट टास्क ऑल द डे. मित्रांनो बघा, आर्टिकल आणि नाम याच्यामध्ये परत एकदा ॲडजेक्टिव्हच येणार आहे, बरोबर आहे. रिपिटेशन टास्क होईल का रे? नाऊन आहे, हा नाऊन येणार नाही आहे. रिप्लेट हा क्रियापद होतो, हा पण येणार नाही आहे. रिप्लेसिंग हा सुद्धा चालू काळातला क्रियापद होतं, ते पण होणार नाही. एकच राहिला रिपिटेटिव्ह टास्क. 83 साठी सुद्धा पर्याय क्रमांक 3 उत्तरच निघतं. म्हणजे 3 काय एलिमिनेट झाले का ते ॲडजेक्टिव्ह नाहीच आहे, त्यामुळे ते एलिमिनेटच झालेले आहे. त्यामुळे एकच राहतो रिपिटेटिव्ह, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरू शकता तुम्ही. पुढे काय म्हणतंय? वन हू पोज टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. एखादा व्यक्ती स्वतःला असा दाखवतो, बरोबर आहे की नाही, बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज, तो आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर हे चुकीचं आहे, त्याला ढोंगी व्यक्ती बोललं जातं. तर हायब्रू जो असतो ना मित्रांनो, हायब्रू जो अ पर्सन हू एक्झिबिट्स हिज सुपेरियरिटी, बाय द वे तो सुपेरियर असतो, लक्षात ठेवा. त्याचा टॅलेंट आहे, तो टॅलेंट शो करतो, बरोबर आहे की नाही. जो टॅलेंट आहे तो त्याचा टॅलेंट शो करतो. जो तसाही गर्भ श्रीमंत आहे तो स्वतःला श्रीमंत म्हणून शो करतो, त्यात त्याचं चुकत नाही. पण हा शब्द मॅच होणार नाही. हाच राहतो तुमचा हंबग, ज्याला आपण म्हणतो फसव्या, लफंगा. लफंगा म्हणजे कसा व्यक्ती रे, का जो तसा नाहीच आहे पण तो दुसऱ्याला दाखवतो, माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, पण तसं रिॲलिटीमध्ये तसं काही नसतं. माझ्याकडे खूप नॉलेज आहे पण तसं नॉलेज पण त्याच्याकडे नसतं, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर निघते, 2 मध्ये उत्तर निघतंय. स्मार्ट होत नाही आणि हुडू पण होत नाही. बॅड लक. बघायचं, द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज्ड. बॅडली म्हणजेच कम्प्लिटली डॅमेज, स्लाइटली म्हणजे काही प्रमाणात नाही, सेव्हरली मोठ्या प्रमाणात, बॅडली म्हणजे पूर्णपणे डॅमेजेस झालेली. त्यामुळे 85 साठी पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं, जस्ट अ मिनिट. 85 साठी कम्प्लिटली नाही, बॅडली डॅमेज म्हणजे सेव्हरली डॅमेज, खूपच मोठ्या प्रमाणामध्ये. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे डॅमेज झाले, तर बॅडली म्हणजे सेव्हरली मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेले. पर्याय क्रमांक 3 येतं. पार्टली म्हणजे काही प्रमाणात नाही आहे, पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं आहे. पुढे काय म्हणतात बघा, रमा और हरी मस्ट लेंड देअर हँड. मित्रांनो हे बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहे. ऑर आयदर और नायदर नॉर ज्या 2 नामं जोडली जातात, तर पुढे येणारं जे काही क्रियापद हे जनरली दुसऱ्या नामाच्या वचनाप्रमाणे बदललं जातं. आता
इथं काय आलेलं आहे, मस्ट आलेलं आहे. आता मॉडल ॲक्झोलरच्या नंतरचं क्रियापद तसं मूळ रूपात राहतं, मध्ये ते ॲग्रीमेंट होत नाही. परंतु दुसऱ्या नामाच्या वचनाप्रमाणेच पुढे पॉझेसिव्ह केस बदलली जाते. तर देअर नको होता, इथं हरीप्रमाणे काय पाहिजे होता, हीच पाहिजे होता. ठीक आहे. आता ए काय झाला मित्रांनो, चुकला. तुम्हाला काय विचारलेले, करेक्ट विचारले, त्यामुळे ए नको आहे उत्तरात. बघा याच्यातला ए गेला, पर्याय क्रमांक 1, याच्यामधला ए गेला, हा पण गेला आहे, याच्यामधला पण ए गेला, पर्याय क्रमांक 3 गेला. म्हणजे बी आणि सी उत्तरात यायलाच पाहिजे. तुम्ही एलिमिनेशनमध्ये तुमचं काम झालेलं आहे. बघायचं, नन ऑफ माय बेस्ट बुक्स वेअर फाउंड. इथं माय बेस्ट बुक्स, इथं मायमुळं तुम्हाला याच्यावर फोकस पडलेला आहे. प्लुरल प्रमाणे क्रियापद घ्या, बरोबर येत आहे. ईच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिवन बोनस, हे पण तुमचं बरोबर येतं आहे. ईच ऑफच्या नंतरचं नाम अनेक वचनी येतं, पण क्रियापद बाकी एक वचनी येतं. ठीक आहे, बरोबर येतं आहे. पुढे आर्बिट्रेटर कोण असतो, ज्याला आपण लवाद म्हणतो. 2 गट 2 पार्टीमधले वादविवाद मिटवण्यासाठी ज्याची नियुक्ती केली जाते त्याला आर्बिट्रेटर, बरोबर आहे. अ पर्सन, बघायचं, अ पर्सन हू अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट. म्हणजे 87 साठी पर्याय क्रमांक 4 उत्तर निघतंय. पुढे घ्या, द लगेजेस असा शब्द आहे का रे मित्रांनो. लगेजला कधी एस जोडलं जातं का, कधीच जोडत नाही. जसं लगेज आहे, फर्निचर आहे, सिनरी आहे, बरोबर आहे की नाही, इलेक्ट्रिसिटी आहे, हे अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबलला एस जोडत नाही. पहिला पर्याय गेला. आपल्याला काय विचारले, करेक्ट विचारले, म्हणजे ए चालेल का उत्तरात, नाही. याच्यातला ए गेला, याच्यातला ए गेला आणि याच्यातला ए गेला. एलिमिनेशनमध्ये 3 पर्याय एलिमिनेट झाले. आता उरला एक, त्याला उत्तरात देऊन टाका, बी आणि डी. म्हणजे मित्रांनो सी हा बाय डिफॉल्ट चुकला पाहिजे. टेबल्स लेग असं कधी होत नाही. निर्जीव वस्तूची पोझिशन कधीच ॲपॉस्ट्रॉफी एसनं जोडत नाही. म्हणजे काय पाहिजे होतं, द लेग ऑफ द टेबल. इथं ऑफचा वापर गरजेचा होता, लक्षात ठेवायचं. त्यामुळे सी चुकला, त्यामुळे पर्याय क्रमांक 2च बरोबर येतो. एलिमिनेशनवर काम झाले. आता इथं तुम्हाला शब्द थोडंसं स्पेलिंग माहिती असावं. स्पेलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. REMINISCENCS. याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. हा 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. थोडंसं स्पेलिंगवर तुम्ही काम करा. हा एवढा एक टॉपिक आहे का त्याचं तुम्हाला कंटेंट माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे काय विचारले, दे आर प्रिपेअरिंग लेसन्स फॉर द एन्शोईंग एक्झामिनेशन. फॉरने तुम्हाला या ठिकाणी उद्देश दिलेला आहे मित्रांनो. काय दिलेला आहे, उद्देश. त्यामुळे फॉरने टाईम जोडलेला नाही. ज्या ठिकाणी फॉरने टाईम जोडलेला नसतो त्या ठिकाणी काळाकडं लक्ष देऊ नका. ठीक आहे. म्हणजे बघायचं, दे आर प्रिपेअरिंग ही रचना बरोबर येते, कारण इथं टाईम्स एक्सप्रेशन नाही आहे. तुम्हाला कारण दिलेले, उद्देश काय, कशासाठी तो तयारी करतोय, येणाऱ्या एक्झामसाठी, अपकमिंग एक्झामसाठी तो लेसनची तयारी करतोय, बरोबर आहे. दुसरं बघा, रंजन इज डुईंग धिस इम्पॉर्टंट वर्क फॉर द लास्ट 5 days. पुढे तुम्हाला टाईम एक्सप्रेशन आलेलं आहे. गेल्या 5 दिवसांपासून तयारी करतोय. म्हणजे मित्रांनो जिथं फॉरने ज्यावेळेस तुम्हाला टोटल पिरियड ऑफ टाईम दिला जातो, तुमचं वाक्यामध्ये एक तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पाहिजे होता. चालू वर्तमान काळ चालत नाही. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे होता, हॅज बीन डुईंग अशी रचना पाहिजे. त्यामुळे बी काय झाला मित्रांनो, चुकला. आता काय विचारले आपल्याला, करेक्ट विचारले. बघा, ए बरोबर बी चुकीचा. याच्यामध्ये ए आहे, याच्यात ए आहे का, नाही, पर्याय क्रमांक 2 गेला. याच्यात ए आहे का, याच्यात पर्याय क्रमांक 2 गेला. तसे बी चुकीचेच आहेत. आता याच्यातला पण बी चुकीचाच आहे, त्यामुळे ए पण गेला. तर राहिला फक्त पर्याय क्रमांक 4, बरोबर आहे की नाही. आता हे वाक्य तर सगळ्यात चुकीचं नव्हतं, पण आता इथं एलिमिनेशनमध्ये ते चुकीचं दिलेलं आहे. आणि सेकंड आन्सर कीमध्ये सुद्धा पर्याय क्रमांक 4ला मार्क केलेला आहे. त्यामुळे 90साठी पर्याय क्रमांक 4 गृहीत धरा व्यवस्थित. पुढे काय विचारले बघा, इनहॅबिटेट. बघायचं मित्रांनो, मूळ शब्द आहे तुमचा हॅबिटेट. हॅबिटेट लक्षात ठेवायचं. हॅबिटेट याला मराठीमध्ये म्हणतो रहिवास. ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो रहिवास. याच्या आधी काय जोडलेलं आहे, अन याचा अर्थ होतो नॉट. मग जिथं राहू शकत नाही अशी जागा, अनइनहॅबिटेबल. ज्या ठिकाणी तुम्ही राहू शकत नाही अशी जागा. नॉट हॅबिच्युअल. हॅबिच्युअल वेगळा आणि हॅबिटेबल वेगळा. त्यामुळे हॅबिच्युअल असणारे दोन्ही पर्याय गेले, याचा काही संबंध नाही. सुटेबल होणार नाही, कारण अनचा अर्थ नॉट होतो, त्यामुळे हा पण जातो. त्यामुळे अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन पर्याय क्रमांक 1 मध्ये.
म्हणजे माहिती असेल तर उत्तर देताच आहे, पण नसेल तर तुम्ही फोड करून पाहू शकता. अन हा नॉट असा अर्थ निघतोय, प्रिफिक्समध्ये पाहिलेला आहे, त्या कॉन्टेक्स्टमध्ये एकच राहतो. पुढे, ॲट द व्हेरी प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ ही रिच्ड द झेनिथ ऑफ हिज. बघा, झेनिथ म्हणजे हायेस्ट बिंदू, उच्च बिंदू, टॉप ज्याला बोललं जातं, तर आपण टॉप पोझिशन म्हणतो, बाकीचे येणार नाहीत. पुढे बघायचं, फॉर ऑल हिज प्रेडिक्मेंट हिज फ्रेंड प्रॉमिस्ड हिम हेल्प अँड इट वॉज अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड. जसं एखादा मोठा काळा कुट्ट ढग आहे आणि त्याला जणू काय एखादी सोनेरी किनार असावी, तसं मित्रांनो संकट किती जरी असेल तरी त्या संकटांमध्ये कोणीतरी आपली मदत करणं, अशी रे ऑफ होप असते. काय असते? रे ऑफ, आशेचा किरण, त्याला असं बोलतं. पर्याय क्रमांक 4. आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स बघायचं मित्रांनो. ही इज अ फायनेस्ट यंग प्लेयर अराउंड ॲट द मोमेंट. एका विशिष्ट क्षणाचा तो एक फायनेस्ट यंग प्लेयर आहे, बरोबर इकडे. याचा अर्थ तो डेफिनेट झालेला आहे. त्यामुळे ए आर्टिकल ऐवजी काय पाहिजे होतं? द फायनेस्ट पाहिजे. तसं सुपरलेटिव्ह डिग्री बनते या ठिकाणी. म्हणजे ए काय झाला मित्रांनो? चुकलेला आहे. आपल्याला काय विचारलंय? करेक्ट. म्हणजे ए उत्तरात येईल का? नाही. बघा, याच्यातला ए गेला, पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला. याच्यातला ए गेला, पर्याय क्रमांक 3 गेला. दोघांमध्ये कॉमन काय आता उरलेल्या? बी ए. म्हणजे बी बरोबरच पाहिजे. बरोबर आहे. सी वॉज अ कंपनी डिरेक्टर वेन सी रिटायर्ड. बरोबर आहे. आता फक्त सी सांगेल की काय भानगड आहे. बघा, सिडनी इज द कॅपिटल, हे पण बरोबर आहे. सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स. तर न्यू साऊथ वेल्स जो आहे एन असा कॅपिटल पाहिजे होता मित्रांनो. न्यू काय ॲडजेक्टिव्ह नाही आहे, त्यामुळे न्यू हा त्या नामाचाच आहे, प्रॉपर नाऊनमध्ये तो एन कॅपिटल आहे. हे चुकलेलं आहे, त्यामुळे सी गेला. फक्त पर्याय क्रमांक बी बरोबर येतो. म्हणजे 94साठी परत एकदा 2 उत्तर येते. क्लिअर करा. पुढे दिलेलं आहे, ही इज क्वाईट ॲट होम इन इंग्लंड. इन इंग्लिशमध्ये तो क्वाईट ॲट होम आहे. म्हणजे त्याला आपण म्हणू शकता की कॉम्पिटंट आहे. कॉम्पिटंट म्हणजे त्याच्यामध्ये क्षमता आहे. काय त्याच्यामध्ये? क्षमता. म्हणजे इंग्लिश तो बोलू शकतो, लिहू शकतो, तेवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे. पर्याय क्रमांक 2मध्ये उत्तर निघतं आहे. पुढे दिलेलं बघायचं, ॲपल्स आर सॉल्ड बाय द डझन. बरोबर आहे, काय चूक नाही आहे. ही इज क्लेवरर ऑफ द टू. मित्रांनो, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये पुढे ऑफ द टूची रचना येते, त्याच्या अगोदर कम्पॅरेटिव्ह डिग्रीतलं ॲडजेक्टिव्ह येतं आणि त्याच्या आधी कंपल्सरी आर्टिकल येतं द. कारण दोघांपैकी हुशार कोण असा डेफिनेट एकाविषयी बोलता आर्टिकल डेफिनेटच पाहिजे. बी काय झालं? चुकलं. आता बी उत्तरात येईल का? नाही, कारण करेक्ट विचारले. बघा, याच्यातला बी गेला, पर्याय क्रमांक 2 गेला. याच्यातला बी गेला, पर्याय क्रमांक 4 गेला. आता याच्यामध्ये ए आणि याच्यामध्ये बी आहे, म्हणजे सी सांगेल फक्त. म्हणजे एक गोष्ट जर तुम्हाला ऑब्झर्व झाली का आत्तापर्यंत अनेक असे प्रश्न पाहिलेत, याच्यामध्ये सी हा तुमचा क्रुशियल फॅक्टर आहे. तो सांगतोय बरोबर आणि चुकीचं वाक्य. त्यामुळे सीला जरा लक्ष द्या. काय आहे? आयर्न अँड कोयल आर फाउंड इन अबंडन्स इन इंडिया. मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊनच्या आधी काहीच जोडलं जात नाही, म्हणजे आर्टिकल. बरोबर आहे. 2 भिन्न नात हे. त्यामुळे तुम्हाला इथं काय पाहिजे? आर पाहिजे. म्हणजे तुमचं मित्रांनो सी सुद्धा बरोबर येते. बरोबर आहे. आता ए आणि सी साठी पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढे काय विचारलंय? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विचारलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं, नॉट ओनली बट ऑल्सोची सगळी वाक्य बघा. नॉट ओनली बट ऑल्सो, ज्या तुमच्या या ठिकाणी नॉट ओनली आणि बट ऑल्सो अशी रचना असते ना, त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, बट ऑल्सोने काय जोडले ते पहिलं बघा. बघा, इथं काय जोडलेले? बट ऑल्सोनं बघायचं. बट ॲक्टेड, इथं फक्त बट आलेला आहे, तर ठीक आहे. तर बट ऑल्सोनं जे जोडलं जातं, समान भाग नॉट ओनलीनं जोडायचा. एवढं लक्षात ठेवा. काय जोडलेलं आहे? ॲक्टेड रोल इन इट, ॲक्टेड रोल इन इट, ॲक्टेड रोल इन इट, ॲक्टेड रोल इन इट. बरोबर आहे की नाही? म्हणजे क्रियापदाचं बट ऑल्सोच्या नंतर जो भाग आहे तसाच काहीचा भाग तुम्हाला नॉट ओनलीला जोडायचा आहे. त्यामुळे समान भाग जोडले जावा. पाहायचं, नॉट ओनली सी रोट द स्क्रीन प्ले फॉर द मूव्ही. तर या ठिकाणी जो कर्ता आहे हा जर नॉट ओनलीच्या नंतर जर आला, बट ऑल्सोच्या नंतर आहे का? नाही आहे. म्हणजे हा कर्ताची जागा आधी पाहिजे होती. त्यामुळे पहिलं वाक्य चुकलं. सी रोट नॉट ओनली द स्क्रीन प्ले फॉर द मूव्ही बट ऑल्सो ॲक्टेड रोल इन इट. बरोबर आहे. म्हणजे कर्ता आधी पाहिजे होता. 97साठी पर्याय क्रमांक 2 येतं जनरली. जरा वेळ थांबा. सी रोट नॉट ओनली द स्क्रीन प्ले फॉर द मूव्ही बट ऑल्सो ॲक्टेड रोल इन इट. सी नॉट ओनली
रोट द स्क्रीन प्ले. यस, हा रोट जो आहे ना, हा सुद्धा याच्या नंतर पाहिजे होता. ज्या अर्थी जर याच्यानंतर एक क्रियापद आलेलं आहे तर नॉट ओनलीच्या नंतर सुद्धा क्रियापद पाहिजे होतं, बरोबर. तर सी नॉट ओनली रोट द स्क्रीन प्ले फॉर द मूवी बट ऑल्सो ॲक्टेड ऑन इट. 3 नंबरचं उत्तर बरोबर येतं आहे. आणि चौथ्यामध्ये ही रचना चुकीची आहे. 98 मध्ये काय सांगतं, पॉइंट ब्लॅक. त्याला आपण म्हणू शकतो एखाद्याला असं एक केलं जातं, सी रिफ्यूज द प्रपोजल, तिनं नाकारलेलं आहे हिज मॅरेज पॉइंट ब्लॅक. त्याला आपण काय बोलायचं, बोर्डली, म्हणजे कुठल्याही प्रकारचा विचार न करता क्लिअरली स्पष्टपणे त्याने नाकार दिलेला आहे. त्यामुळे 98 साठी पर्याय क्रमांक, जस्ट अ मिनिट, 98 साठी बोर्डली नाही तर तुमचं डायरेक्टली येतं, व्हेरी क्लिअरली इन अ फ्यू वर्ड्स विदाउट ट्राईंग टू पोलाइट ऑर रिक्वेस्ट. डायरेक्टली तुम्ही काय केलेलं ते नाकारलेले. त्यामुळे 98 साठी इव्हन आयोगानं सुद्धा काय केलेलं आहे, 3 नंबर क्लिअरली डायरेक्टली असं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आणि 99, इफ आय हॅड बीन इन हॉस्पिटल. इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ आहे, पुढे तुम्हाला ओल्ड हॅव प्लस V3 पाहिजे. शाल चालणार नाही आहे, शुड हॅव प्लस V3 चालेल. शुड हॅव बीन V3 चालणार नाही, कारण ॲक्टिव्ह सब्जेक्ट आहे हा. याच्यानंतर ॲक्टिव्हचीच रचना पाहिजे होती, बीन नको होता. फक्त पर्याय क्रमांक 2. आणि लास्टचा आहे, ही फेल्ड टू डॉट डॉट ॲट द राईट टाईम. एखाद्या ठिकाणी उपस्थित होणं, अवेलेबल होणे, तर आपण ज्यांनी म्हणतो टर्न अप. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतंय. बाकीच्या वाचून ठेवा, काही सोप्या गोष्टी असतात. ते थोडक्यात सांगण्याचा उद्देश एकच आहे का जर तुम्ही या पद्धतीनं जर एलिमिनेशनवर जर जोर दिला, PYQला जर चांगल्या पद्धतीने हँडल केलं, तर मित्रांनो पेपर हा तुमच्या आवाक्यात आहे, हे लक्षात ठेवायचं. ह्या अनुषंगानं जे विद्यार्थी वाटत आहेत त्यांना की आपण ही तयारी करावी चांगल्या पद्धतीनं, कारण आपण राज्यसेवा गटबला अजूनही किमान 1.5 महिन्याचा टायमिंग आहे. तयारी जर करायची असेल तर तुम्ही हे दोन्ही कोर्सेस जॉईन करू शकता. PYQमध्ये 2800 प्रश्न ज्या तुम्ही एलिमिनेशनच्या अँगलनी पाहताना तर तुम्हाला खूप पटकनी समजून जातं. तर हा कोर्स खूप छान आहे. आजच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर इंग्लिश नोटबुक म्हणून. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक पण दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी हा कोर्स तुम्ही परचेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या गटक आणि राज्यसेवेच्या परीक्षांसाठी ह्या कोर्सचा अत्यंत उपयोग होऊन जाईल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या प्रक्रियेमध्ये यावं यासाठी अगदी नॉमिनल मी फीस ठेवलेली आहे. हा कोर्स रेकॉर्डिंग सध्या चालू आहे, तर स्टेप बाय स्टेप पुढच्या 8 दिवसांमध्ये तुम्हाला 100% कोर्स तुम्हाला अपलोड झालेला दिसेल. चला आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. अपेक्षा करतो तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल. थँक्यू.